संध्याकाळची वेळ झाली की आपलं पण किचनमध्ये रुटीन चालू होऊन जातं. तर तशाच पद्धतीने रोजचं माझं रुटीन चालू झालं होतं आणि आज होता सोमवार. तर सोमवारचं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर किचनमध्ये आल्यानंतर चहा वगैरे ठेवला, चहा वगैरे पिला आणि कसं आहे ना, लगेचच स्वयंपाकाला लागले. तर संध्याकाळचा जर मेनू आपण फिक्स जर ठेवला किंवा आपल्याला संध्याकाळी काय बनवायचं आपण जर ते वेळेवर ठरवलं तर आपण स्वयंपाकाला लवकर लागू शकतो आणि स्वयंपाकसुद्धा आपला देखील लवकर आटवून जातो. त्यामुळे बघा, आज मला उपवास असल्यामुळे मला आज पातोड बनवायचे होते. तर आळूचे पातोड मी बनवणार आहे. त्यासाठी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ते काय झालं ना की मी ज्या पद्धतीने मी रेसिपी बनवते ना, तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. किचनमध्ये आल्यानंतर एकीकडे कुकर लावायचा होता. तर कसं आहे ना, कुकर सगळ्यात आधी लावला ना तर आपण कुकर होईपर्यंत आपण पोळ्याचं पीठ मळू शकतो किंवा दुसरं काही वाटण करू शकतो. त्यामुळे मग मी सगळ्यात आधी डाळीचं पीठ घेतलं, त्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि लिंबू पिळला आणि त्यानंतर गूळ घातला. गूळ घातल्याने आणि लिंबू पिळल्याने काय होतं ना की घशामध्ये जी खवखव होते ती खवखव होत नाही आणि गूळ टाकल्याने आळूवडी खूप छान लागते, गोड आंबट. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने रेसिपी बनवत असतो. तर छान अशा आळूवड्या छान सगळ्यांना पीठ लावून छान वळून घेतल्या आणि मग तेल लावून छान असं भांड्यामध्ये ठेवलं. तर बघा, इंद्रायणीचाच तांदूळ वापरते मी इथे. तर इंद्रायणी दोन वाटी तांदूळ आमच्या दोघांपुरतं, 3 जणांच्या माणसांपुरतं भरपूर होतो. त्यामुळे तशा अंदाजानुसार तांदूळ लावलेले आहे. त्यानंतर कुकर लावायला घेतला. तर कुकर लावताना काय होतं ना की भरपूर वेळा आपण कुकर तसाच लावतो तर त्याने कुकर जळून जातो. त्यामुळे काय करते ना की कुकरमध्ये मी नेहमी लिंबू टाकते. लिंबू टाकल्याने काय होतं ना की आपला जो कुकर आहे तो म्हणजे जळत नाही आणि खराब देखील होत नाही. तर लिंबाने अगदी चकचक म्हणजे स्वच्छ होऊन जातो. त्यामुळे जर आपला कुकर जर असा स्वच्छ राहिला तर आपल्याला कुकर घासायची सुद्धा गरज पडत नाही. अगदी तुम्ही पाण्याने सुद्धा क्लीन करून ठेवू शकता. त्यामुळे अशा छोट्या गोष्टी जर आपण आधीच लक्षात घेतल्या किंवा आधीच त्याचं प्रिपरेशन केलं कामाचं तर आपल्या किचनमध्ये जास्त पसाराही होत नाही, भांडेसुद्धा जास्त वाढत नाही आणि आपलीसुद्धा वेळेची बचत होते. त्यामुळे बघा, आता स्वयंपाकाला मी संध्याकाळी 5:30 ते 6पर्यंत लागूनच जाते. आज जरा उशीर झालेला, 6:30 वाजून गेले होते आणि तरीसुद्धा माझा स्वयंपाक झटपट होण्यासाठी मी एकही मिनटं म्हणजे मोबाईल वगैरे बघत नाही किंवा मग दुसरा काही टाईमपास करत नाही. काय होतं ना की आपण जेव्हा स्वयंपाकाला लागतो ना त्यावेळेस आपण स्वयंपाकच केला पाहिजे. कारण मग नंतर आपण जर थोडा वेळाने जर टाईमपास केला तर आपल्याला नंतर मग त्या गोष्टींना अजून टाईम होतो, जेवायला पण जास्त टाईम होतो. त्यानंतर भांडे घासायला आपल्याला बायकांना कंटाळा येत असतो. त्यामुळे हे कामं आपण सगळ्यात आधी किचनचे आवरून घ्यायला पाहिजे. त्यामुळे मग माझा रुटीन असा असतो ना की आम्ही जेवायला आता लवकरात लवकर बसतो. म्हणजे 8पर्यंत तरी आम्ही शक्यतो जेवण करून घेतो आणि मग त्यामुळे काय होतं ना की नंतर आपल्याला भरपूर टाईम मिळतो बसायलासुद्धा. त्यामुळे मग हे कामं मी लवकर संध्याकाळची जेवणाची टायमिंग लवकर आवरून घेते. तर आता छान इथं कुकर लावून घेतलेला होता. तर कुकर छान आता म्हणजे आळूवडी छान शिजलेली आहे. त्यानंतर आळूवडी एकीकडे काढून घेतली आणि आता वाटण करायला घेतलं. तर वाटण करताना मी आमटीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केली आहे. त्यामुळे तुम्ही नसेल बघितली तर ती व्हिडिओसुद्धा जाऊन बघा. त्यानंतर आता छान वाटण करून घेणार आहे. तर वाटण करताना काय होतं ना की बऱ्याच वेळा भरपूर वाटण्याच्या पद्धती असतात. जर आपण कांदा खोबरं जर आपण गॅसवर ठेवलं तर थोडा जास्त वेळ लागतो आणि हेच आपण आपल्याला जर जास्त घाई झालेली असेल तर आपण काय करू शकतो ना की आपण लसूण म्हणा, त्यानंतर बघा कांदा, हे सगळं आपण आहे ना एक कढईमध्येच फ्राय करून घ्यायचं. तसं केल्याने सुद्धा आपली आमटी छान अशी काळी तयार होते. आणि बघा, आता इथे माझं वाटण छान करून झालेलं होतं. आणि वाटण करताना काय होतं ना की त्याच्यामध्ये तेल जास्त घालायचं. तेल जास्त घातलं की छान तरी येते. तरी आली की आपली आमटीसुद्धा मस्त चव लागते. अगदी मस्त चवदार आणि तरीदार आपली आमटी बनते. त्यामुळे त्यानंतर थोडं पाणी घालून छान असं परतून घ्यायचं, परतवत राहायचं. त्यामुळे काय होतं ना की आमटीला छान म्हणजे तरी येते. तर 5 मिनटं तरी मीडियम फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून असं परतून घ्यायचं आहे. त्याने आमटी एकदम छान लागते. त्यानंतर आता एकीकडे आमटी शिजवायला ठेवलेली होती आणि एकीकडे छान असे पातोड थंड झाले होते. त्यामुळे लगेचच मग मी तळायला घ्यायचे होते. तर तळायच्या अगोदर मी अशा कटिंग करून घेते. स्लाईस वगैरे करून घेतल्या की आपल्याला तळायला चांगलं सोपं जातं. तर मी तेलामध्येच फ्राय करते, अगदी छान लागतात. आणि त्यावरती मी तीळ घालते. तीळ घातल्याने अगदी हॉटेलसारखं आळूवडी लागते. आणि
आळूवडी छान कटिंग करून ठेवलं एका साईडला. त्यानंतर पोळ्या वगैरे करून घेऊ म्हटलं, कारण पोळ्या वगैरे पण पोळ्यांना नंतर आपल्याला भरपूर कंटाळा येत असतो. पोळ्या वगैरे रोजच्या रोज भरपूर कराव्या लागतात, त्यामुळे पोळ्यासुद्धा मी लगेच बनवून ठेवते आणि अगदी नरम आणि कडकसुद्धा होत नाही माझ्या पोळ्या आणि नरम देखील तशाच राहतात त्यामुळे. तर बघा आता इथे छान पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि एकामागे एक जर काम करत गेलं तर आपला किचनचा वेळसुद्धा वाचतो आणि आपल्याला नंतर कंटाळा देखील येत नाही. त्यामुळे अशी कामं रोजच्याप्रमाणे केली तर आपलं म्हणजे कामाचं नियोजन अगदी वेळेवर होत राहील. तर संध्याकाळचं काय होतं ना की बराच वेळ आहे ना आपल्याला सकाळी आपल्याला खूप एनर्जेटिक काम होत असतं, कारण आपण मॉर्निंगला जे काम करतो ना तर दुपार होईपर्यंत आपली पूर्ण एनर्जी गेलेली असते. म्हणजे आपण जे दुपारी चांगले म्हणजे मनापासून म्हणजे आपल्या एकदम इंटरेस्टिंग पद्धतीने जे काम करतो ना तर ते संध्याकाळ होईपर्यंत आपली जी एनर्जी असते ती डाऊन होत चालते आणि मग आपल्याला संध्याकाळी ना स्वयंपाक करायला देखील कंटाळा येतो असतो किंवा किचनमध्ये उभं राहण्याचा देखील कंटाळा येतो. मलासुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे मग मी काय करते ना की या कामांना लेट न करता किंवा टाईमपास न करता हे कामं लगेच करून घेते. त्यानंतर मग मी भांडे घासायला घेतले. तर जेवण वगैरे सगळं आटोपलं होतं आणि 9-9:30पर्यंत आमचं जेवण वगैरे होऊनच जातं. त्यानंतर आता मी भांडे घासायला घेतले. तर भांडे आपण जर थोडे भांडे जर क्लीन करत गेलो तर आपला किचन ओटा अगदी स्वच्छ आणि टापटीप दिसतो. पण जर तुम्हाला जर एक म्हणजे सगळेच भांडे एकखट्टी बसायचे असेल किंवा तसं करायचं असेल तुम्ही तसंही करू शकतात. पण घासताना काय होतं ना की नॉनस्टॉप भांडे घासलं की आपण एक टाईम ठरवायचा आपल्याला, एक 5 मिनिटामध्ये भांडे घासायची. आपण जर रोजचा असं जर टाईम ठरवला तर आपली भांडी अगदी लवकर होणार. तर बघा तशाच पद्धतीने माझी रोजची भांडी घासून झालेली होती आणि किचन ओटा आता पुसायला घेतला. तर किचन ओटा मला कसं आहे ना रोजच्या रोज डीप क्लीन करावाच लागतो आणि थोडं जरी खरगटं वगैरे म्हणा किंवा आपलं जे सांडलेलं असतं तेलाचं पिठाचे डाग असतात ते मला क्लीन करणं खूप गरजेचं वाटत असतं, कारण गॅसवर डाग वगैरे तसेच दिसतात आणि मला किचन आवरल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे मग मला किचन आवरायची इतकी स्वच्छता म्हणजे क्लीन करायची सवय लागली आहे ना की कितीही उशीर झाला ना तरी मी हे काम नक्कीच करते. किचन ओटा पुसताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. किचन ओट्या गॅसच्या खालतीसुद्धा आपलं म्हणजे खरगटं असतं आणि झुरळं देखील तिथे लगेचच येतात वासाने. त्यामुळे ना आपल्याला संध्याकाळी झोपताना असं खरगटं नीट क्लीन करायचं आहे, कारण काय होतं ना की आपण जेव्हा रात्रभर लाईट ऑफ ठेवतो त्यामुळे काय होतं ना की झुरळं म्हणा किंवा मुंग्या म्हणा लगेच किचनमध्ये येतात, कारण त्यांना पण म्हणजे अन्न जे सांडलेलं असतं त्या वासाने किचनमध्ये लगेच प्रवेश करतात. आणि तसं न करता आपल्याला किचन अगदी क्लीन ठेवायचं रोजच्या रोज. बघा माझं किचन काउंटर अगदी म्हणजे क्लीन दिसत आहे की त्याच्यामधनं ट्रान्सपरंट देखील दिसत आहे. इतकं ट्रान्सपरंट नाही पण थोडंफार ट्रान्सपरंट म्हणजे आरशासारखं दिसत आहे. त्यामुळे तर असं छान पुसून घेतलं एकदा. त्यानंतर वायपरने पाणी टाकून छान क्लीन करून घेतलं की अगदी वास देखील राहत नाही आणि वायपरने अगदी कोरडा किचन ओटा आपला क्लीन होऊन जातो. तर बघा आता माझं ऑलमोस्ट सगळं काम झालेलं होतं इथे आणि शेवटचं काम म्हणजे किचन ओट्याचा जो कपडा आहे तो छान असा क्लीन करून ठेवणं. तर किचन ओट्याचा जो कपडा असतो ना आपण इतकं सारा यूज करतो त्यामुळे तो रोजच्या रोज घासून घेतलेलं खूप गरजेचं असतं, कारण त्याचासुद्धा वास येत असतो. पुढचं म्हणजे जे खरगटं आहे ते खरगटं लगेच रात्रीच्या रात्री सगळं उचलून मी कचऱ्यामध्ये म्हणजे बादलीमध्ये टाकत असते. ओट्यावरती मी रात्रभर तसाच कचरा ठेवत नाही, कारण ओट्यावरती कचरा ठेवू नये असं म्हणतात, कारण दरिंद्री वगैरे येत असते. घाणेरडं वगैरे किचन तसं रात्रभर ठेवायचं नाही आहेत. त्यामुळे तर बघा आता छान किचन क्लीन करून घेतलं आणि बेसिंगसुद्धा छान असं म्हणजे घासून घेत असते रोजच्या रोज. तर अशा पद्धतीने जर आपलं रोजचं रुटीन जर असलं तर आपल्यालासुद्धा कंटाळा येणार नाही आणि आपणसुद्धा स्वतःसाठी म्हणजे वेळ काढू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने माझं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत मी आज शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील. त्यानंतर बघा ना काय होतं ना की आपल्या ज्या किचन बेसिंगमधली जी म्हणजे आपली घासणी असते तीसुद्धा आपल्याला रोज क्लीन करून ठेवायची आहे. मी रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते पण अजून एकदा परत सांगणार आहे की काय होतं ना घासणीलासुद्धा काही खरगटं वगैरे लागलेलं असलं की आपल्याला समजून येत नाही की झुरळं कुठून येतात. त्यामुळे आपल्याला जी गोष्ट आपल्या किचनमध्ये आपण ज्याचं यूज करतो ती आपल्या अगदी स्वच्छ आणि टापटीप राहायला पाहिजे. तर सगळं काम माझं करून झालेलं आहे. झोपण्या अगोदर बघा जे ॲक्वागार्ड आहे प्युरिफाय असतं आपलं त्यालासुद्धा छान असं कपड्याने मी छान पुसून घेत असते रोजच्या रोज, कारण डाग लागलेले असतात, पाण्याचे डाग उडाले असतात. त्यामुळे
पुढचं म्हणजे शेवटचं काम, आता उन्हाळा लागलेला आहे, उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना थंड पाणी प्यावं असं वाटतं, त्यामुळे ह्या 2 बाटल्या माझ्या कंटिन्यू भरलेल्याच असतात. आणि आता उन्हाळ्यामध्ये या फ्रीजमध्ये ठेवत असते, म्हणजे नॉर्मल फ्लेमवर माझं पाणी जास्त थंडसुद्धा होत नाही, नॉर्मल असं पाणी प्यायला देखील तहान भागल्यासारखं होत असतं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये तहान भरपूर लागते त्यामुळे. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की